म्हाळसा, म्हाळसा, लतिका, म्हाळसा, अगं कुठे होतीस तू? किती शोधलं तुला? अगं पण काय झालं? गडावर एक लहान मुलगा आला आहे आणि आल्यापासून त्याने सगळ्यांना हैराण केलं आहे. लतिका, अगं काय बोलतेस तू? गडावर इतके सेवक आणि सरदार असताना तो एक मुलगा सगळ्यांना हैराण कसा करेल? अगं हो, तू स्वतःहून पाहायला यावंस म्हणून मी तुला बोलवायला आले. मी येणार नाही. हे काय कारण झालं का? इतक्या छोट्या कारणासाठी तू मला बोलवायला आलीस? अगं तो मुलगा थेट सिंहासनावर बसला आहे. कोणाचंही ऐकेन असं झालं आहे. काय व्रात्यपणा आहे हा? लहान मुलं असलं म्हणून काय झालं? थेट सिंहासनावर जाऊन बसायचं? चल, मला पाहायलाच हवं. गणेश, तुम्ही इथे आला आहात, पण कुणालाही माहित नाही की तुम्हीच श्री गणेश आहात. तुम्हीच विघ्नहर्ता आहात. तुम्ही तुमच्या मूळ रूपात आला नाहीत म्हणून तुम्हाला कुणीही ओळखणार नाही. पण म्हाळसा आणि तुम्ही एकमेकांसमोर आलात तर काय होणार आहे याची मलाही उत्सुकता आहे. गणेश, असे काहीही करू नका की विघ्न दूर करायला आला आहात, पण नवीन विघ्न समोर उभे राहायचे. या शिवलीलेत खंडेराय जेव्हा बाणाईकडे जाणार आहेत तेव्हा म्हाळसा देवींचा क्रोध अनावर होऊन प्रजेवर संकट यायला नको. कैलास सोडून श्री गणेश आज जेजुरी गडावर आले आहेत. म्हाळसाला पाहिल्यावर श्री गणेश काय करतील? म्हाळसाला काही आठवेल का? सूर्य ज्यांच्या अधीन आहे, पंचमहाभूत ज्यांच्या आज्ञेत आहेत, त्यांच्या क्रोधाने काय होईल हे मला ठाऊक आहे. प्रजेवर संकट येणार नाही, विघ्न दूर होईल हे तुम्ही पहा. श्री गणेश, माझी चिंता तुम्ही समजू शकाल.